संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. खूप मोठी खुशखबर आली आहे. ज्या लाभार्थ्यांना दोन्ही हप्त्यांचे पैशांची वाट होती, कारण की आता DBT पोर्टल तुम्हाला माहीत असेल की खूप दिवसांपासून बंद आहे आणि ते इनॲक्टिव्ह आहे, म्हणजेच की ॲक्टिव्ह नाही आहे. आणि जोपर्यंत हे पोर्टल ॲक्टिव्ह होत नाही किंवा मग सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याला हप्ते वितरित होत नाही आहेत. तर आता सध्या याबद्दलची एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी तारीख सांगितलेली की या तारखेपासून हे सुरू होणार आहे. नेमकं कोणती नोटिफिकेशन आहे हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर DBT पोर्टल हे कधीपासून सुरू होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर सर्व लाभार्थ्यांना एक विनंती आहे, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेटसाठी. तर चला बंधूंनो, मी तुम्हाला दाखवून देतो ती नोटिफिकेशन आणि त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवून देतो. तर बघा बंधूंनो, अशा प्रकारची DBT पोर्टलवरून एक नोटिफिकेशन येत आहे. म्हणजेच की तुम्हाला माहीत असेल की ही जी काही नोटीस आहे हे आपल्याला कळवण्यासाठीच असते की नेमकं आपल्याला हे पोर्टल आहे कधी बंद होणार, कधी सुरू होणार, अशा प्रकारची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत असते. जोपर्यंत आपलं जे काही DBTच्या माध्यमातून आपलं पैशांचं वाटप असतो, निधी वाटप, आपल्याला पेन्शन वाटप होत असतो, त्यावेळेससुद्धा हे पोर्टल बंद असते. अशा प्रकारची नोटिफिकेशनसुद्धा आपल्याला मिळत असते. तर त्याच प्रकारची ही नोटिफिकेशन आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये काय लिहिलेलं आहे. सध्या प्रणाली स्थलांतरण आणि संबंधित तांत्रिक कामांमुळे DBT पोर्टलवरील सेवा दिनांक 21 जून 2026 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहणार आहे, याची आपण कृपया नोंद घ्यावी. तर बघा किती तारखेपर्यंत, 21 जून 2026 पर्यंत हे बंद राहणार आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच की DBT पोर्टल आता 21 जूनपर्यंत बंद राहील आणि नंतर 22 तारखेपासून याची सुरुवात होणार आहे. ही इथं सिद्ध झालेलं आहे. नक्की तुम्ही बघू शकता हा मॅसेज. आणि म्हणजेच की आपलं जे काही DBT पोर्टल आहे, आपल्याला जे काही हप्ता येतो किंवा मग पेन्शन येतो हे आता 22 जूनच्या नंतरच चालू होणार आहे. यावरून तुम्हाला माहीत पडलं असेल. तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.